हॅलो, मी दीपा आणि आज संडे होता म्हणून मी सकाळपासून अजयला म्हणत होती आपण कुठेतरी बाहेर जाऊ, पण अजयने घरी यायला खूप उशीर केला. शेवटी 3:30 वाजता आम्ही घरातून निघालो तेव्हा ठरलेलं नव्हतं कुठे जायचं, पण निघालो. पावसाचे दिवस बाहेर फिरून येऊ म्हटलं तर बाहेर आज कडक ऊन पडलेलं, पण प्लॅन होता म्हणूनही घराबाहेर निघालो. घरातून निघतानाच खूप उशीर झाला होता म्हणून एका ठिकाणी चहाला थांबलो. अजयला फळ विक्रेता भेटला, त्याच्यासोबत ते बोलले. बाकीच्या बायकांप्रमाणे माझाही नवरा घराबाहेर गेल्यावर फक्त फोनमध्ये बिझी असतो, पण बाहेर घेऊन जातो. मग चहासाठी थांबलो होतो. चहा पिऊन झाला. 3:30-4 वाजले होते. छोटी भूकही लागली होती म्हणून एक समोसाही खाल्ला. मग ठरलं की अजून थोडंसं पुढे जाऊ. मग गोदावरी काठी पोहोचलो. गोदावरी काठी पण खूप प्रसन्न वातावरण होतं. तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग अजय बोलले की आता आपण देवगडच्या खूप जवळ आलेलो आहे, देवगडलाही जाऊन येऊ. मग देवगडला निघालो. देवगडला गेल्यावर गेटमधून प्रवेश केल्याबरोबर दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती दिसते. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं व आजूबाजूचा परिसर फिरलो. मग नंतर प्रवरा नदीकाठी गेलो. तिथे हातपाय धुतले. आणि नावेत बसायचं होतं म्हणून नावेची वेळ संपली होती. 6 वाजले होते. तरी अजयचं चालू होतं एक राऊंड बसवा, पण त्यांची वेळ संपली होती. मग प्रवरा नदीकाठीच थोडा वेळ उभं राहिली. संध्याकाळची वेळ होत आली होती म्हणून खूप प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ शांत नदीकडे बघतच राहिली. आता थोडीशी हवा सुरू झाली होती आणि पाऊसही थोडा चालू झाला होता म्हणून मग घराकडे निघालो. पण मी अजयला जाताना बोलले होते की मी कायगावचं रामेश्वर मंदिर अजूनही बघितलेलं नाही, मला येताना दाखवा. म्हणून अजय हो बोलले. मग येताना आम्ही कायगावच्या रामेश्वर मंदिराकडे गेलो, जे की मी आधी कधीच नव्हतं पाहिलेलं. रात्र झाली होती पण माझी खूप इच्छा होती म्हणून मंदिराकडे गेलो. पुरातन दगडाचं मंदिर खूप सुंदर होतं आणि प्रवेश केल्याबरोबरच समोरच्या आरशामध्ये महादेवाची पिंड दिसती. महादेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ मंदिरातच बसलो. घरी जायला खूप उशीर होणार होता म्हणून मी आणि अजयने ठरवलं बाहेरूनच जेवण जाऊ. मग आम्ही लुधियाना ढाब्यावर गेलो. या ढाब्याबद्दलची खास आठवण म्हणजे माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला मी आणि अजय इथेच जेवायला आलेलो. 7 वर्षामध्ये या ढाब्यावरती खूप चेंजेस झाले. तिथे गेलो, जेवण मागितलं, जेवण केलं. तर असा होता आजचा अनप्लॅन डे, जो की खूप छान गेला. बाय बाय.